नमस्कार. आपण ऐकणार आहोत श्री गजानन विजय लीला प्रसंग. हा ग्रंथ महाराष्ट्रातील महान संत श्री गजानन महाराज शेगाव यांच्या दिव्य जीवनावर आधारित एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय आध्यात्मिक ग्रंथ आहे. ह्याचीच प्रस्तावना आपण आज ऐकणार आहोत. या ग्रंथातील लीला प्रसंग हा भाग विशेषत्वाने उल्लेखनीय असून तो वाचकांच्या मनावर खोल परिणाम करणारा आहे. या लीलांमधून केवळ चमत्काराचं वर्णन होत नाही, तर त्यामागील गूढ आध्यात्मिक तत्त्वज्ञान, जीवनमूल्य आणि साधनेचा मार्गही अत्यंत सुंदर पद्धतीने उलगडून दाखवलेला आहे. हे पुस्तक अर्थातच डॉक्टर उदय कुमठेकर यांनी लिहिलेलं आहे. यांनी या लीलांचं केलेलं विवेचन साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत असून ते प्रत्येक वाचकाला समजण्यास देखील सुलभ आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ वाचनापुरता मर्यादित राहत नाही, तर तो वाचकांच्या अंतर्मनाला स्पर्श करून त्याला भक्तिमार्गात अधिक दृढ करतो. श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय, आदरणीय आणि लोकमान्य असे संत होते. त्यांचं जीवन हे भक्ती, सेवा, त्याग आणि आत्मज्ञान यांचं मूर्त स्वरूप होतं. शेगाव इथे त्यांचं प्रकट होणं ही एक अद्भुत घटना मानली जाते. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा साधा जरी दिसत असताना तरी त्यामागे अत्यंत गहन असा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. त्यांनी कधीही बाह्य अवडंबर, दिखावा किंवा प्रतिष्ठेचा मार्ग स्वीकारलेलाच नाही आहे. त्यांनी साधेपणा, नम्रता, निष्काम भाव यावर भर दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आजही लाखो भक्तांना प्रेरणा देणारं आहे. श्री गजानन विजय लीला प्रसंग वाचताना असंही जाणवतं की आपण केवळ कथा वाचत नाही आहेत, तर त्या प्रत्येक घटनेचा अनुभव घेत आहोत. या लीलांमध्ये महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगाचं वर्णन आहे, ज्यामधून त्यांच्या दिव्य शक्ती, करुणा आणि भक्तांवरील प्रेम स्पष्ट होतं. परंतु या लीलांचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्या केवळ चमत्कारिक घटनांपुरत्या मर्यादित नाही आहेत, तर प्रत्येक लीलेमागे एक गहन संदेश आहे: भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि आत्मज्ञान यांचा. या ग्रंथांमधील लीलांमधून अद्वैत वेदांताचे तत्त्वज्ञान अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे. ईश्वर सर्वत्र आहे ही भावना प्रत्येक प्रसंगातून प्रकर्षाने जाणवते. शरीर, आत्मा आणि परमात्मा हे वेगळे नसून एकच तत्व आहे ही जाणीव वाचकांच्या मनात निर्माण होते. उपनिषदातील अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी यासारख्या महावाक्यांचा अर्थ या लीलांमधून अनुभवाच्या रूपात समजतो. त्यामुळे तत्त्वज्ञान केवळ वाचण्यापुरतं राहत नाही, तर ते जगण्याचा एक भाग बनतं. या ग्रंथात भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र म्हणजे प्रस्थानत्रयी यांचा आधार घेतलेला दिसतो, ज्यामुळे त्यातील विचार अधिक प्रमाणभूत आणि सखोल वाटतात. या ग्रंथातील विचार मराठी संत परंपरेशी पूर्णपणे सुसंगत आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या शिकवणीप्रमाणेच या ग्रंथातही सर्व जीवांमध्ये ईश्वर पाहण्याचा संदेश दिलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. या संत तुकारामांच्या अभंगातून जसे करुणा आणि समतेचं तत्त्व स्पष्ट होतं, तसंच तत्त्व या ग्रंथातील लीलांमधूनही दिसून येतं. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली अद्वैताची दृष्टी, संपूर्ण विश्व हे एकाच चैतन्याचं रूप आहे, ही भावना या ग्रंथात ठळकपणे दिसते. तसेच संत नामदेवांनी मांडलेला देव सर्वत्र आहे या विचारही या लीलांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. श्री गजानन विजय लीला प्रसंग हा केवळ ग्रंथ परमार्थ शिकवणारा ग्रंथ नाही आहे, तर तो व्यवहारातील नीतिमूल्य देखील शिकवतो. नम्रता, प्रेम, सहानुभूती, प्रामाणिकपणा, सेवाभाव ही मूल्य प्रत्येक लीलांमधून स्पष्टपणे दिसून येतात. महाराजांनी कधीही कोणामध्ये भेदभाव केलाच नाही आहे. त्यांनी सर्वांना समान प्रेम दिलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान दृष्टिकोनातून पाहणं आणि त्याच्याशी प्रेमाने वागणं हेच तर खरं अध्यात्म आहे. हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिलेला आहे. या ग्रंथामध्ये श्री गजानन महाराजांच्या अनेक लीला केवळ आश्चर्यचकित करण्यासाठी नाही आहेत. त्यामागील खरा उद्देश म्हणजे भक्तांच्या श्रद्धेला दृढ करणं आणि त्यांना योग्य मार्गावर आणणं हा आहे. महाराजांच्या प्रत्येक कृतीतून एक शिकवण मिळते.
त्यांच्या लीलांमधून हे स्पष्ट होतं की ईश्वरावर दृढ विश्वास ठेवला तर जीवनातील अडचणी सहजपणे पार करता येतात. या ग्रंथात त्या काळातील ग्रामीण जीवनाचंही सुंदर वर्णन केलं आहे, चित्रण केलेलं आहे. साधं, निरागस आणि श्रद्धायुक्त जीवन जगणाऱ्या लोकांचं वर्णन वाचकाला त्या वातावरणात घेऊन जाण्यास मदतही करतं. आणि याच पार्श्वभूमीवर महाराजांचं व्यक्तिमत्व अधिकच उठून दिसतं. त्यांनी अत्यंत साध्या सुपद्धतीने जीवन जगलं आहे, परंतु त्यांचे विचार अत्यंत उच्च होते. विशेषतः या ग्रंथात श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत उपयुक्त अशा गोष्टी आहेत. श्रद्धा दृढ करण्यासाठी, साधनेत सातत्य ठेवण्यासाठी, मनःशांती मिळवण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक ठरतो. डॉक्टर उदय कुमठेकर यांनी केलेलं विवेचन वाचकाला भक्तिमार्गात अधिक पुष्ट होण्यासाठी मदत करतं. त्यांच्या सोप्या भाषेमुळे प्रत्येक वाचकाला या लीलांचा गाभा सहजपणे समजतो. या ग्रंथातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आत्मपरीक्षणाची प्रेरणा. प्रत्येक लीलांमधून वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची संधी मिळते. आपल्या दोषांची जाणीव करून घेऊन त्यावर मात करण्याची प्रेरणा हा ग्रंथ देतो. आणि त्यामुळेच हा ग्रंथ केवळ वाचनासाठी नसून तो जीवनात परिवर्तन घडवणाराच ठरतो. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात हा ग्रंथ एक मानसिक आधार ठरतो. तो मनाला शांती देतो, सकारात्मक विचार निर्माण करतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आजच्या आधुनिक जीवनात जरी ताणतणाव वाढत असले तरी या ग्रंथातील शिकवण अत्यंत सोपी आणि तितकीच प्रभावी आहे. एकंदरीतच श्री गजानन विजय या ग्रंथातील लीला प्रसंग हा भक्ती, ज्ञान आणि आचरण यांचा सुंदर संगम आहे. या लीलांमधून ईश्वराची सर्व व्यापकता, अद्वैत तत्त्वज्ञान आणि जीवनातील नीतिमूल्य अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहेत. डॉक्टर उदय कुमठेकर यांनी केलेलं विवेचन साधं, सोपं आणि सरळ असल्यामुळे हा ग्रंथ प्रत्येक वाचकांसाठी उपयुक्तच ठरतो. विशेषतः श्री गजानन महाराजांच्या भक्तांना भक्तिमार्गात अधिक दृढ होण्यासाठी, श्रद्धा वाढवण्यासाठी आणि आत्मिक उन्नती साधण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. हा ग्रंथ वाचकांच्या मनात श्रद्धा, शांती आणि सकारात्मकता निर्माण करतो. तो केवळ ज्ञान देत नाही आहे, तर जीवन जगण्याची दिशा देतो. आणि शेवटी एवढंच म्हणता येईल की श्री संत गजानन विजय लीला प्रसंग हा ग्रंथ प्रत्येक भक्तासाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्री संत गजानन महाराज की जय. गणगण गणात होते. ग म भ शशिकांत पोकळे दादा, संस्थापक संत गजानन भक्त परिवार.